कशा पद्धतीने पीठ जमा करतात, पिठाचे ते काय ते लड्डू बनवतात, काय करतात काय माहिती, त्यांनाच विधी माहिती आहे। परंतु हे चुकीचं, हे थांबलं पाहिजे। निदान जे सत्य आहे त्या सत्याला तरी साबूत ठेवा ना। ज्या ज्या ठिकाणी बालाजी असेल तिथे विकृतीकरण केलं, ज्या ठिकाणी साकेत नगरी म्हणून आहे तिथे तुम्ही आमचं राम मंदिर, म्हणजे तिथे तुम्ही आमच्या साकेत नगरीला तुम्ही राम मंदिर म्हणून बोलताय। जिथं जिथं बुद्ध आहेत, महाराष्ट्रामधली कारल्या भाज्या लेण्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही एक विहीर बसवली। ज्या ठिकाणी कानेरी लेणी आहे तिथं तुम्ही शंकर महादेव बसवले होते, परंतु आपल्या काही भीमसैनिकांनी ते उधळून लावलं। तर या भारत देशामध्ये चारही ठिकाणी बुद्धांचं अस्तित्व आहे, बुद्धांचं धम्म आहे, आणि त्या ठिकाणी तुम्ही विकृत करून स्वतःच्या नावानं तुमचा धर्म जगू लागलेला आहे। तर हे असं थांबवणं, असं कृत्य करणं बंद करा। कुठेतरी माणुसकी उद्या तुमच्यामध्ये, तुम्हाला जे काय संस्कार करायचे आहे तुम्हाला आहे ना, तुम्हाला एवढं डोकं दिलं ना, त्या डोक्याचा वापर करा आणि तुम्ही तुमच्या वेगळं जागा विकत घ्या बाबासाहेबाच्या संविधान, तिथं काय करायचं ते धंदे करा। परंतु आमच्या बुद्धांच्या ठिकाणी असं हे विकृतीकरण करू नका, थांबवा। ब्राह्मण समाजातील RSS वर्गाला माझं सांगणं आहे की तुमच्याकडे आहे ना बुद्धिमत्ता, तुम्ही स्वतःला RSSचे लोक जे आहेत, मोहन भागवत असेल, तुम्ही स्वतःला हुशार समजता ना, तर आमचे ठिकाण सोडून द्या ना। आमचं ठिकाण तुम्ही कब्जा केला आहे, तुम्ही ब्राह्मण लोकांनी का आमच्या ठिकाणी कब्जा केला आहे, हे तर हे उदाहरण आहे ना। हे उदाहरण आहे, चुकीचं आहे बा, किती चुकीचा प्रचार चालू आहे। ब्राह्मण लोक येतात ज्या ठिकाणी बुद्धांना, हे बा इथून ज्या क्षेत्रामध्ये ज्या परिसरामध्ये बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, बुद्धाने ज्या ठिकाणी 7 आठवडे घातले त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे। हे अतिक्रमण करणं थांबवा। तुम्हाला खरंच तुम्ही बोलताय ना की सर्व धर्म समभाव, आमच्या धर्मामध्ये घुसून काय संभव असते आम्हाला व्याख्या सांगता मोहन भागवतजी, जे काही विश्व हिंदू परिषद आहेत, सर्व धर्म समभाव, आमच्या धर्मात घुसता आणि आम्हाला सांगतं सर्व धर्म समभाव। तुमच्याकडे माणुसकी नावाचं किंवा एक सत्यता किंवा आपण इमानदार असलं पाहिजे, हे जर प्रतिकात्मक म्हणजे असं गुण असेल ना तुमच्यामध्ये, माणुसकीचा, जिगरबाज, लढवय्या, भीमसैनिक असला, जर हे जर तुमच्यामध्ये गुण असेल ना, तर आमचे कब्जे केलेले ठिकाण सोडून द्या। नका आमच्या याच्यात कब्जा म्हणजे ताटामध्ये माती काढू। आम्ही ताटं घेऊन बसलेलो आहोत, बुद्धांनी आम्हाला ताट दिलेलं आहे, आणि तो घास, तो ज्ञानाचा घास आम्ही प्रत्येकाला देत आहे माणूस बनण्यासाठी, आणि तुम्ही त्या ताटामध्ये माती कालवत आहे आणि प्रत्येकाला तो घास देत आहे कशासाठी, राक्षस होण्यासाठी, आणि वरून सांगता की आमचा धर्म मोठा। हे धंदे बंद करा, चुकीचं आहे। तर याच्यासाठी आम्ही लढा उभारू। तुम्ही स्वतः सुधारले, तुम्हाला सुधारायला, आणि निश्चित त्या कलमाचा वापर करून तुम्हाला सुधारल्याशिवाय तरी आम्ही श्वास सोडणार नाही, एवढं निश्चित। जय भीम, नमो बुद्धाय।